मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनसे सहभागी होईल अशा पद्धतीची चर्चा होत होती. आता विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांच्या ज्या काही मुलाखती होतात आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणतात आहे, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये जिथे शक्य होईल तिथे मनसेला आम्ही सोबत घेऊ. नाही, त्यांच्या भूमिकेचं आम्ही नक्कीच आदर करतो, स्वागत करतो. परंतु कुठलाही भविष्यातला निर्णय असेल निवडणुकांचा, तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि त्यावरती आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक काम करू. पण आता मनसे महायुतीमध्ये सहभागी होऊ इच्छिते का? मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं, या पक्षात कुठलाही निर्णय असेल, तो फक्त आणि फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. पण एक नेते म्हणून, मनसेचे वरिष्ठ नेते म्हणून आपलं काय मत आहे? आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या भूमिका प्रत्येकाने या मांडलेल्या आहेत. त्याच्यावर सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी पूर्ण विचार पण केलेला आहे आणि वाटतं योग्य वेळी त्यांची योग्य भूमिका ते जाहीर करतील. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज ठाकरे म्हणाले होते की महायुतीचं सरकार येईल आणि भाजपचा मुख्यमंत्री असेल. तसं घडलेलं आहे. तो तसं घडलेलं आहे. आता भविष्यात अनेक गोष्टी घडू शकतात. नाकारण्याचं कारण काहीच नाहीये. परंतु जे काही असेल ते फक्त राजसाहेब ठाकरेच ठरवतील. विधानसभा निवडणूक पार पडली, त्यामध्ये मनसेच्या पदरी मोठं अपयश आलं, तर शिवसेना ठाकरे गटालाही अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर एक चर्चा सुरू झाली की हे दोन्ही ठाकरे भाऊ जे आहेत ते एकत्र येतील किंवा एकत्र यावं. पुलाकडनं एवढं पाणी गेलेलं आहे, तर पक्षाला आमच्या सुद्धा 18 वर्ष झालेली आहेत आणि दोघे भाऊ एकत्र येतील का ह्याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. ती जी काही भूमिका असेल ती सन्मान्य राजसाहेब ठाकरेच ठरवतील. सर, काल काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात मातोश्रीवर पक्षप्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसेवरती टीका केलेली आहे. मनसे हा जो पक्ष आहे दिशा आणि हेतू नसलेला पक्ष आहे आणि मनसेचे असं ते म्हणाले आणि मनसेचे कार्यकर्ते मरमर करून तिथे काम करतात. मला वाटतं ज्यांना आयता पक्ष मिळालेला आहे आणि तोही टिकवता आला नाही, त्या पक्षाचं रूपांतर म्हणजे सन्मान्य बाळासाहेबांनी आणि लाखो शिवसैनिकांनी शिवसेना नावाचा जो पक्ष स्थापन केला होता, मोठा केला होता, त्याचं गटात रूपांतर कसं काय झालं ह्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. सत्तेत असताना हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल की स्वतःच्या हाताखालचे 40 आमदार गेले, 10 पेक्षा जास्ती खासदार गेले, अनेक पदाधिकारी गेले आणि तरी जर तुम्ही लोकांना बोलत असाल तर हे हास्यास्पद आहे. त्यांनी स्वतः याच्यावरती आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. हेच तुम्हाला या माध्यमातून मी आता सांगेन इथे. सर, एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की मनसेला जिथे शक्य होईल तिथे आता सोबत घेतलं जाईल. मनसेची मागच्या निवडणुकांची भूमिका एकला चलोरेची होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वाच्या निवडणुका आहे, खास करून मुंबई मनसेची ताकद आहे आणि मुंबईकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अशा वेळी आता मनसेची पुढे काय भूमिका असणार, कसं नियोजन असणार? आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात कुठल्याही निवडणुका असतील, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ह्या पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहोत. तसं राजसाहेबांनी आदेश दिलाय त्याप्रमाणे आम्ही सर्वजण महाराष्ट्रात कामाला सुरुवात सुद्धा केलेली आहे. भविष्यात काय होणार आहे ह्याचा आम्ही विचार करत नाही. राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्याच्यावरती काम करणं आणि पूर्ण ताकदीने काम करतं, हेच आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक करत असतो. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.